गोष्टींचं घर या चॅनलवर आपण पहिली गोष्ट पाहिली होती, गोष्ट गोष्टींची आणि हुंकाराची. आता आपण दुसरी गोष्ट पाहणार आहोत, शेरभर मोतीवाल्याची गोष्ट. ही गोष्ट माझ्या मम्मीने मला सांगितलेली आहे, ती मी तुम्हाला सांगते. डोंगरदऱ्यात वसलेल्या एका छानशा गावात 4 भाऊ राहत होते. त्यांच्यासोबत त्यांचे आईवडीलही राहत होते. 4 भावांचीही लग्न झाली होती. सारं व्यवस्थित चालू होतं. पण मागचे 2 वर्ष नीट पाऊसच पडला नाही. त्यामुळे धाकट्या भावानं गाव सोडून शहरात जायचं ठरवलं. तो आणि त्याची बायको शहरात आले. नवीनच लग्न असल्यानं त्यांना मूलबाळ नव्हतं. धाकट्या मुलाचं नाव होतं अजय. अजय राजाकडे नोकरी मागण्यासाठी गेला. राजानं त्याला रखवालदाराची नोकरी दिली. पगार ठरला दररोज शेरभर मोती, तेही अस्सल मोती. पण अट अशी होती की रखवालदाराने एकही मिनिटासाठी सुट्टी नाही घ्यायची. 24 तास त्यानं काम करत राहायचं. अजयने विचार केला, बायको आहे घरी, शेरभर मोत्यातले अर्धे जरी घरी पाठवले तरी सर्वांचे कल्याण होईल. आणि मग सुरू झाली अजयची नोकरी. एक शिपाई त्याच्या घरी दररोज शेरभर मोती पोहोचवायचा आणि तोच येताना त्याचा जेवणाचा डब्बा घेऊन यायचा. अजयची बायको होती अडाणी. तिला मोत्यांच्या किमतीविषयी काहीच माहिती नव्हते. ती ते तसेच शेरभर मोती दुकानदाराला द्यायची आणि लागणारं सामान घेऊन यायची. अजयच्या डब्यात भाकरी आणि भाजी द्यायची आणि बाकी दिवसभर झोपून राहायची, काही काम नाही करायची. अजयला ना सणवार कळायचा ना चांगलं खायला मिळायचं. त्याच्या डब्यात एकच पदार्थ, भाजी आणि भाकरी. शिमग्याचे दिवस आले. त्या दिवसात चोर चोरी करण्यासाठी निघतात. चोर चोरी करण्यासाठी काय करतात तर बाहेर पडतात की चोरी करून आणायची. चोरांच्या एका टोळीनं विचार केला, चोरीची सुरुवात शेरभर मोतीवाल्याच्या घरापासून करावी. किती मोती असतील त्याच्या घरात, शिवाय त्याची बायको एकटीच, त्यामुळे चोरी करणं अजूनही सोपं. आणि मग त्या रात्री सर्वत्र निजानीज झाल्यावर टोळी पोहोचली अजयच्या घरी. त्याची बायको ढाराढूर झोपली होती. त्यांनी आत जाऊन पाहिले तर ना मोती ना दागिने, काहीच नाही. घर कसंही अस्ताव्यस्त, गाडगी मडकी रिकामी. चोरांनाच त्या उंडियाबाईचा खूप राग आला. पहिल्याच चोरीत अपयश, अजून रात्र बरीच होती, चला दुसरीकडे नशीब आजमावून बघू म्हणून ते त्या दुकानदाराच्या घरी चोरीला पोहोचले. पण एक पैचा हिशोब जुळत नव्हता म्हणून दुकानदार हिशोब जुळवत बसला होता. त्याला जेवायला बोलवायला आलेली त्याची बायको परसदारी बाजेवर लवंडली होती. त्यातच तिची झोप लागून गेली होती. आता मात्र चोर चिडले. दुसऱ्यांदाही अपयश. मग त्यांनी रागाच्या भरात एक वेगळीच गंमत करायचं ठरवलं. त्यांनी हळूच दुकानदाराच्या बायकोला उचलले आणि नेऊन ठेवले अजयच्या अंगणात आणि अजयच्या बायकोला उचलून दुकानदाराच्या परसबागेत आणि गेले निघून चोर खुशाल. इकडे दुकानदाराचा हिशोब जुळला. तो आपल्या बायकोला बोलवायला आला. बायकोच्या जागी दुसरी बाई पाहून खूप घाबरला. त्यानं तिला भूत समजलं. त्याला वाटलं या भूताने आपल्या बायकोला खाऊन टाकलं, म्हणून त्याने तसंच त्या बाईला उचललं आणि विहिरीत ढकलून दिलं. अजयच्या घरी दुकानदाराच्या बायकोला जेव्हा जाग आली, पाहते तो काय, आपण कुठल्या कर्मदरिद्र्याच्या घरी आलो असे तिला वाटले. सर्वत्र घाण पसारा, तरी ती नाराज झाली नाही. तिने ईश्वराचे आभार मानले व ती कामाला लागली. सर्व स्वच्छता करून देवपूजा करून ती विचार करू लागली, आता खायचे काय. एवढ्यात राजाचा शिपाई शेरभर मोती घेऊन आला. त्यानं ते दुकानदाराच्या बायकोच्या हाती दिले. तिनं त्या शिपायाला थांबवले. त्याच्याच हाती 2 मोती दुकानात मोडायला दिले आणि येणाऱ्या पैशातून सामान आणायला सांगितले. शिपायाला पण आश्चर्य वाटले. मग तिनं त्या सामानातून साग्र संगीत जेवण बनवले आणि भला मोठा डबा पाठवला अजयसाठी. अजय तर डब्बा पाहून वेडाच व्हायचा बाकी राहिला. आधी तो एकटाच कुठेतरी बसून जेवायचा. आज त्यानं सर्वांबरोबर यथेच्छ जेवण केलं, कारण जेवणामध्ये त्याचे वेगवेगळे पदार्थ होते.
वेगवेगळ्या गोडधोडाचं जेवण होतं त्याच्याबरोबर. आधी कसं होतं फक्त भाजी आणि भाकरी, त्यामुळे तो लाजून आपला वेगळा बसायचा आणि जेवण करायचा. पण आज मात्र त्याच्या डब्यामध्ये सर्व प्रकारचं पंचपक्वान्न होते, त्यामुळे तो सर्वांबरोबर बसला आणि यथेच्छ जेवला. मग पुढे रोजच असे होऊ लागले. दुकानदाराची बायको फार हुशार होती. तिनं अजयची माहिती काढली शिपायाकडून. शिपायाला ती हळूहळू विचारायला लागली की अजय काय करतो, हे घर कुणाचं आहे, कसं आहे ते विचारायला लागली. मोत्यातले काही मोती विकून तिनं मोठी जागा विकत घेतली, घर बांधलं. अजयच्या आईवडिलांना आणि भावांना शहरात बोलावून घेतलं आणि मग एक मुहूर्त ठरवून तिनं घरभरणीचा कार्यक्रम आयोजित केला. अगदी राजाला सुद्धा आमंत्रण दिलं आणि राजाला विनंती करून अजयला सुद्धा 1 दिवसाची सुट्टी मान्य करून घेतली. घरभरणीच्या दिवशी गाव जेवण असल्याने झाडून सगळे गाववाले जेवायला आले होते, अगदी चोर सुद्धा. मग जेवणाच्या पंक्ती बसल्या. दुकानदारही जेवायला आला होता. दुकानदाराच्या बायकोने दुकानदार, राजा, अजय यांना सगळ्यांना एकाच पंक्तीत बसवलं. सोबत चोरही होतेच. जेवण सुरू झालं. दुकानदारची बायको तूप वाढत होती. तिने आपल्याकडे तूप वाढायचं काम घेतलं होतं. ती काय करायची, ती मुद्दामहून दुकानदाराला जास्त तूप वाढायची. दुकानदाराच्या लक्षातच येईना की बाई मला जास्त तूप का वाढते, कारण तिने घुंगट केला होता, तिने तोंड झाकून घेतलेलं होतं स्वतःचं. आणि मग असं करता करता असं हसत खेळत गप्पा करत जेवणं झाली. पंगत संपल्यावर दुकानदाराच्या बायकोने अजयला सांगितले की हे घर त्याचे आहे, तू मला तुझी बहीण समज. अजयने आपल्या बायकोचे काय झाले असे विचारतात तिने आपली हकीकत सांगितली की ती तिच्या घरी झोपली होती, ती इथे कशी आली हे तिला माहिती नाही. दुकानदाराने आपल्या बायकोला पाहिले आणि त्याला ओळख पटली की ही आपली बायको आहे आणि त्याने तिचा स्वीकार केला. त्याने पुढची हकीकत सांगितलं की मी जेव्हा हिशोब संपवून तिथे आलो तेव्हा पाहिलं तर बाजेवर माझ्या बायकोच्या जागी एक दुसरीच बाई, हिडिंबाबाई झोपलेली. मला वाटलं की ती भूत आहे, तिने माझ्या बायकोला खाऊन टाकलेलं आहे. त्यामुळे मी घाबरून जाऊन त्या बाईला उचलून विहिरीत ढकलून दिले. मग राजाने आव्हान केले की जो कोणी या मागची खरी कथा सांगेल त्याला मोठ्यात मोठं बक्षीस देण्यात येईल. हे काय गौड बंगाले बाबा, काय झालेलं आहे नक्की, काय घडलं होतं त्या रात्री, हे जो कोणी सांगेल त्याला मोठ्यात मोठं बक्षीस देण्यात येईल व त्याला कोणतीही शिक्षा देण्यात येणार नाही. ओके. सो त्यामुळे चोर त्या ठिकाणी आलेले होतेच ना, आधीच ते जेवायला बसले होते सगळ्यांबरोबर आणि चोर त्यांच्याबरोबर जेवत होते. आता चोरांनी ऐकलं की राजा काय करतोय, शिक्षा तर देणार नाहीये पण बक्षीस देणार आहे. मग चोर पुढे आले आणि राजाला त्यांनी खरीखुरी हकीकत सांगितली की आम्ही असं असं केलेलं आहे. आम्ही शेरभर मोतीवाल्याच्या घरामध्ये जेव्हा चोरी करायला गेलो तेव्हा त्या ठिकाणी फक्त पसारा होता आणि घरात एकही मोती सापडला नाही, एवढे शेरभर मोती दररोज येऊन सुद्धा. मग आमची पहिली चोरी फसली म्हणून आम्ही रागावून जाऊन व्यापाऱ्याच्या घरावर चोरी करायला गेलो तर व्यापारी एक पैसा हिशोब लावत बसलेला आणि तो झोपतच नव्हता. त्यामुळे आम्हाला खूप राग आला की आमचा पहिलाच दिवस जो चोरीचा शिमग्याचा दिवस आहे तोच जर आमचा वाया गेला तर आमचं पुढचं वर्ष कसं जाणार. म्हणून मग आम्ही काय केलं तर आम्ही व्यापाऱ्याच्या बायकोला अजयच्या घरी ठेवलं, म्हणजे या माणसाच्या घरी ठेवलं आणि अजयच्या बायकोला नेऊन त्या बाजेवर झोपवलं. त्यामुळं सावकाराचा गैरसमज झाला आणि सावकाराने तर त्या बायकोला टाकून दिलं विहिरीमध्ये. राजाने सावकाराला पण माफ केलं आणि अजयला मग त्या बाईनी सांगितलं की तुम्हाला बहीण मान बाबा आणि तुझे हे आई वडील इथं बोलवलेले आहेत, तुझी भावंड इथंच आहेत, त्यांच्या बायका इथं, तुझा सगळा परिवार मी इथं बोलवून घेतलेला आहे. आणि दुकानदारच्या बायकोने अजयला छानशी राखी बांधली आणि राजाच्या परवानगीने आपल्या भाचीचं लग्न अजयशी लावून दिलं. राजालाही आपली चूक कळाली आणि त्याने अजयला फक्त 8 तासांची ड्युटी दिली. त्याला नोकरी किती तासांची दिली? 8 तासांची. 8 तासांचं काम असल्यामुळे तो आता आरामात दररोज रात्री घरी येऊ लागला आणि अशा प्रकारे सर्वजण सुखाने जगू लागले.